धुळे शहरातील नोंदणी व मुद्रांक विभागातील सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। लाईट गेल्यानंतर कामकाज ठप्प होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। धुळे तालुक्याची वाढती लोकसंख्या आणि वाढलेले जमीन खरेदी विक्री व्यवहार लक्षात घेता दररोज मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि वयोवृद्ध व्यक्ती नोंदणीसाठी या कार्यालयात येत असतात। मात्र येथे जनरेटर किंवा इन्व्हर्टरची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे लाईट गेल्यावर संपूर्ण कामकाज बंद पडते। यामुळे लांबून आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो, तर अनेक वेळा नोंदणी प्रक्रिया पुढील दिवशी ढकलावी लागते। विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात लोड शेडिंगचे प्रमाण वाढत असल्यामुळे समस्या अधिक गंभीर बनते। या पार्श्वभूमीवर मी धुळेकर संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ जनरेटर किंवा इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल, छोटू भाऊ पोद्दार, संजय सरदार, किशोर बोरसे, फरदीन शेख, आफ्रिदी शेख आणि सलमान पठाण उपस्थित होते। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे। येथे पूर्ण धुळे तालुक्यातून जमिनी किंवा फ्लॅट सिस्टीम किंवा कुठच्या कामासाठी, नोंदणीसाठी, रजिस्ट्रेशनसाठी लोक येत असतात। त्याच्यात महिला व वयोवृद्ध नागरिक पण असतात। पण तेथे वेळोवेळी लाईट जात असतात, लोड शेडिंग होत असते किंवा आता उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये काही ना काही कारणाने लाईट जातात आणि त्यावेळी तिथले काम बंद पडते। तिथे माहिती काढल्यास कळले आहे की इन्व्हर्टर जनरेटरची सुविधा असूनसुद्धा त्याच्यात बिघाड आहे किंवा तिथे बॅटऱ्या नाहीत किंवा जे 3-4 रजिस्टर ऑफिस आहेत तिथे कोणी इन्व्हर्टर पण नाही। तर अशा वेळी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी धुळेकर संघटनेतर्फे निवेदन देऊन मागणी केली आहे की सब रजिस्टर ऑफिस म्हणजे संतोषी माता चौकातले जैन मंदिरासमोरचं, तसेच जिजामाता विद्यालय आणि कमलाबाई विद्यालयाच्या जवळचं जे सब रजिस्टर ऑफिस आहे जिथे नोंदणी आणि मुद्रांकाचे कामं चालतात, तिथे तात्काळ स्वरूपात इन्व्हर्टर जनरेटर सेवा सुरू करावी। त्यामुळे लांबून आलेले लोक त्यांचा जो खोळंबा होतो आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो। खूपदा असंही होतं की नंबर लागला पण लाईट गेल्यामुळे जी खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार असतो दुसऱ्या दिवशी ढकलला जातो, त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो। तर अशा वेळी लवकरात लवकर तिथे इन्व्हर्टर जनरेटरची सुविधा करावी अशी आम्ही मागणी केली आहे।